कुठं आलू झालं हा हो हे काय कच्चे हे बघ आहेत आलूचं झाड हा हे बघ भरपूर आहेत आई पण ते पिकलेत नाही ना पण ते कच्चं काढलं तर पिकतील काय हा हे बघ इथे जवळ आहे तो आलूचं बघा नाही भेटत हा एकच आलूचा झाड आहे ना पाडतेस काय हा भरपूर आहेत हा नंतर यायचा पण कुणाला खबर लागली तर घेऊन जातील वाटतं तर मंडळी बघा आता आम्ही बघा इथं म्हणजे हा होळ आहे आणि आम्ही चाललोय आता इकडे वरती शेताकडे तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो नक्की कुठे जातोय तर हा आलूचा झाड भेटला बऱ्याच दिवसांनी आलू पाहायला भेटले कधी हा आलू येत नाही ना आई बऱ्याच दिवसानंतर आलू पाहायला भेटले पूर्ण हिरवागार झालाय नाही मे महिन्यात जाम आपण फिरलो इकडं हा मी मे महिन्यात पण भरपूर गावाला राहिलो महिनाभर राहिलो काय इकडनं जायचंय ओ हा तर मंडळी लोकेशनवर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आम्ही नक्की कुठे आलोय तर मंडळी आम्ही आलोय वालातले खुबे शोधण्यासाठी कारण का गेल्या वर्षी सुद्धा मी खुबे नेण्यासाठी आलो होतो खुब्यांची चटणी जबरदस्त होती आणि पावसाला सुरू झाल्यानंतर 2-3 महिन्याने वालाला खुबे येतात आणि ते खुबे एवढे भारी असतात ना गेल्या वर्षी देखील व्हिडिओ बनवला होता आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता तर मी ना आई आता थोडंसं शेताचं काम केलं त्याच्यानंतर मग आई बोलली की चल व्हाल्यातले खुबे शोधायला तर व्हाल्यातले खुबे शोधायला आलोय तर चला आता बघू आता आपल्याला किती खुबे भेटतात कशा प्रकारे हा आपला व्हिडिओ बनतोय तर मी व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे सस्पेन्स ठेवणार होतो पण म्हटलं की अगोदरच सांगून टाकूया कारण का आपण रानातनं भटकणार आहोत आणि ते आपण सगळं दाखवणार आहोत की आपण नक्की काय शोधतोय तर म्हटलं खुबे शोधायला आलोय तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतोय चालता बघा व्हाल्यात आपल्याला एक पहिलाच खुबा भेटला हा बघा आहे ना खुबा भेटला आणि तिकडे आई पण शोधते बघा आई का भेटतेत काय ते बघा आईने लगेच फडक्याची पिशवी केला आणि त्यात मध्ये ठेवले हे बघ मला पण भेटला तिथे चालता हे बघ आहेत हे बघ मोठे मोठे पाहिजे ना हे बघ झोला केला ना आईने लगेच तर तिकडे नको जाऊ कचऱ्यात हे इकडं पाण्यालाच असतात ते ना आपण गेल्या वर्षी आलो होतो हे बघ आहेत पण अजून छोटी साईज आहे बघा कशी आई खुबे शोधते ते असं म्हणजे वाहता पाणी असतो ना त्या वाहत्या पाण्यालाच येतात हा बारीकच आहेत जे काय भेटतील ते बघा एक छोटासा ओढा आहे आणि तिथे कितीतरी खुबे आहेत बघा दाखवतो मी तुम्हाला होल आहे आणि कितीतरी खुबे आहेत तिथं बघा मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे बघा असे होलाला खुबे येतात हे बघा आहेत ना भरपूर खुबे आहेत भरपूर हे बघा हे असे टिपाचे असतात आपण मोठे मोठेच घेऊ कारण का हे बघा हो
सोडू मोठे मोठेच घे हे घे. खुब्यांचं पण लग्न लागतं काय? इथे काय मस्त मोठा गोवा भेटला आणि इकडे माझी आई खुबे शोधते. हा बघ किती मोठा आहे इथे एक. असं पाहिजे मोठं मोठं. असे मोठे मोठे पाहिजे. हा घे तिथून. कुठून? इथून येता ना मी. हा तर मंडळी बघा, ह्या लोकेशनला आहे ना आम्हाला खुबे भेटले, पण ते छोटे छोटे होते. आणि छोटे नेऊन काय मतलब नाही. थोडे मोठे असले ना का ते कसं शिजवल्यानंतर मग ते चटणी करतो ना आपण बारीक बारीक, ते बरं होतात आणि काढायला पण बरं पडतात. तर आता बघा आई पुढं चालले. तर बघू आता रस्त्यात आपल्याला येते वेळी आलूचं झाड देखील भेटला. कारण का आलू बऱ्याच वर्षापासून त्या झाडावर नव्हते, पण एवढे आलू आलेत. तर आई बोलतं नंतर काठी घेऊन येऊन काढून टाकू. तर मग येऊ नंतर पाहिजे तर आलूच्या झाडावर आणि मग काढू. तर आई आता अशीच बोलली की शेतीचे कामे झाले तर चल आलू वलईत जाऊन थोडंसं खुबे वगैरे जमा करू. तर त्या लोकेशनला तुम्ही बघितलात खुबे आहेत, पण ते छोटे आहेत. तर आता ह्या लोकेशनला बघू आपण खुबे काय भेटतात काय. पाण्याची जिथं जागा असते म्हणजे स्पीडमध्ये होल येतो त्या चढणीलाच ते असतात. म्हणजे पाण्याच्या वरती चढायला ते खुबे येतात. आणि आई अशी म्हणते की उद्या खुब्यांचं लग्न आहे, लग्न झाल्यावर अजून खुबे येणार. आपण आहे ना त्या लोकेशनला गेलो होतो. तिथे खुबे आहेत, कारण का होल वरून स्पीडमध्ये येतोय पाणी, तर त्या पाण्याच्या चढणीला असतात. आणि हा आता समतल पाणी आहे. तर बघू आता आपल्याला इथं भेटतात का. आई तिथं पुढे उभी आहे. तर चला बघू ह्या होलात काय भेटले तर मग, नाही तर मग जे काय भेटले ते थोडंसं घेऊन, नाही तर मग सोडून टाकू त्यांना पण. कारण का आपण थोडक्यातच व्हिडिओ बनवायला. गेल्या वर्षी आपण खुबे शोधायला आलो होतो. आपण तिकडं लांब जंगलात पण गेलो होतो. पण काय माहिती आहे लांब जंगलात आता डेंजर असतो. मागच्या वेळेला मी आलो होतो तर साप वगैरे असे दिसले ना, ते तिथून माझी पण थोडीशी जरा कशी माझे फाटते पूर्ण सापाला बघितली का. तर मग आईला म्हटलं की नाही बाबा इथं जवळच बघ, तुझ्यासोबत तर मी येतोय आणि मग थोडक्यात माझा व्हिडिओ पण होईल. तर त्या उगाच व्हिडिओच्या नादात कुठेतरी काय डेंजर घेऊन बसण्यापेक्षा ते एवढं काय आपल्याला काही ही नाही. तर बघा आता इथे पाण्या फास्ट आहे, ते इथे काय भेटलं तर आई तर शोधते. आणि मोठे मोठे खुबे असले तरच मजा येते. तर आणि जंगलात पण फिरणं रिस्कीच असतं. आजूबाजूला काही गोष्टी बघत चालायचं असतो. कारण का आता हे झाड वगैरे आपल्याला दिसतात ह्याच्यावर म्हणजे सापटोळीचा प्रकार असतो. ती ग्रीन असते आता, तर ती रिस्की असते. म्हणजे असे फास्ट असतात ना, तर त्या दगडे असतात त्या जागी ते खुबे भेटतात. तर इथं बघा मला वाटतं आईला खुबे भेटलेत म्हणून ती शोधते. तर हे जंगल पण काय एवढं काय साधंसुद्धा नसतं. आणि त्याच्यातनं व्हिडिओ बनवणं रिस्कीचं काम असतं. एक ट्रेकिंगचाच हा प्रकार होतो. हा एक प्रवास असतो. बघा आईला तिथे भेटते, आई शोधते. तिथं त्या पाण्यात बघायचं काय चिखल आहे, पण मोठं मोठं आहेत तरी काय. हा नाही भाव नाही त्याच्यात. आई छोटी छोटी सोडते बघा. छोटे छोटे आहेत पण आपल्याला छोटे छोटे नको. बघा आहेत आलेत, पोरं सोडून गेलेत आई बोलतं.
लोकेशनवर आहेत, ह्या लोकेशनवर आहेत, आपल्याला भेटतेत. चल चल, चिखल आहे ना, बघा काय नेचर आहे ना. पावसाळी सगळा हिरवगार होऊन जातं. हां हो, चला. कुठून चढायचं वरती? वरती जायचं काय तिथं? नाही ना, नाही ना सगळीकडं. आता बाहेर कुठून पडायचा? आहे काय जागा पडायला? चल. अच्छा, खेकडोबा 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 खेकडोबा, बघा बघा कसा धावतोय बघा खेकडोबा. बघा खेकडा 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 गेला, बिलात गेला. बघा खेकडोबा गेला बिलात. असं बघण्यासाठी खूप बरंच का असतं. कोण खाताय? हा बघा बघा बघा, हे बघा केळचं कसं काय खातात ते शेत ना. बघा मी आताच तुम्हाला म्हटलं होतं, म्हणजे एक त्या पाठच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कसं हे रानटी जनावर शेतीचं नुकसानी करतात. बघा ह्या ठिकाणी दिसतंय बघा, ते बघा दिसतेत ना. जितका होईल तितका कॅमेरा झूम केलाय, बघा दिसतंय तो. या शेतीची अशी नुकसानी करतात. तर मंडळी बघा, आलो होतो आईसोबत. आई म्हणाली की खुबे, फळातले खुबे शोधायला चल. तर मग त्यानिमित्ताने खुबे शोधायला आलो होतो, पण आम्हाला पाहिजे तसे खुबे काय भेटले नाही, मोजकेच होते. तर मग आईला म्हटलं बघा कशी केळटा वगैरे आजूबाजूने फिरतेत. तर मग आईला म्हटलं की राहू दे मग, चल मग सोड. कारण का कसं जास्त भेटलं ना का ते मजा येतात त्याची भाजी वगैरे, कारण का ते भरपूर लागतात. त्यांना उकडायचं असतं, नंतर मग त्यांची मग त्यांना काढायचं असतं, ती लय मगजमारी असते. तर म्हटलं थोडंसं त्यात मग सोडून देत चल. तर मग हा त्यानिमित्ताने व्हिडिओ होता. होलातले खुबे कसे भेटतात ते थोडक्यात तुम्हाला दाखवलं, कुठं भेटतात ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवलं, आणि खुबे कसे असतात ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं. तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता, होळातले खुबे शोधण्यासाठी आईसोबत गेलो होतो. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात ते कमेंट करून सांगा. आणि खरोखर मंडळी खूप रिस्कीचं काम असतं जंगलातनं फिरणं आणि व्हिडिओ बनवणं, तर एक तर लाईक आणि कमेंट तर बनतेच ना. तर चला मंडळी याच ठिकाणी थांबतो, भेटू लवकरच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. माकड दिसतोय, साले शेतीची नुकसानी करायला येतात बघा.